आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। बाळासाहेबांनी घालून दिलेल्या तत्वांची जोपासना करणारा खरा शिवसैनिक म्हणून डॉक्टर सुशील महाजन यांनाच धुळेकर मायबाप जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चितच न्याय देतील, असा विश्वास डॉक्टर सुशील महाजन यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला। धुळे विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार अनिल गोटे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश देऊन त्यांना धुळे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याबद्दल नाराज झालेले डॉक्टर सुशील महाजन यांनी आज सकाळी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा विशद केली। ते पुढे म्हणाले की गेल्या 13 वर्षापासून मी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले तत्व 100% जोपासत आहे। धुळे शहरातील शिवसेना व शिवसैनिक यांची गेल्या 13 वर्षापासून आपण काळजी घेत असून खरा शिवसैनिक म्हटला की तो दिवसभर काबाड कष्ट करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार आहे। आर्थिक समस्यांना तोंड देऊन शिवसैनिक शिवसेनेबाबत त्यांची एकनिष्ठता जराही कमी होत नाही। अशा शिवसैनिकांवर जर काही आरोग्याबाबत किंवा इतर संकट आले तर त्या शिवसैनिकांना आसरा देण्याचे काम आपण गेल्या 13 वर्षापासून सातत्याने करीत आहे। यापुढेही मी माझ्या शिवसैनिकांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। गेल्या 13 वर्षापासून मी धुळे शहरातील शिवसेना व शिवसैनिकांची काळजी घेऊन त्यांना आधार देण्याचे काम करतो, असे सांगून डॉक्टर सुशील महाजन पुढे म्हणाले की या विधानसभा निवडणुकीत धुळे शहरातून महाविकास आघाडीकडून मीच नेतृत्व करावे ही सर्वसामान्य शिवसैनिकांची मागणी आहे। त्यांच्या मागणीनुसारच मी लवकरच धुळे विधानसभा मतदारसंघातून 2 अर्ज दाखल करीत असून त्यापैकी एक अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून असेल तर दुसरा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून असेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। धुळेकर मायबाप जनता हो, माझ्या शिवसेनेतील कार्याच्या दखल घेऊन मला या निवडणुकीत निश्चितच न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळेस व्यक्त केला। अपक्ष कोण आहे माझी 4 तारखेपर्यंत मध्यंतरी पक्षाकडे काही चांगला मला काही समाधानकारक काही मिळालं घेतलं गेलं तर तोच विषय मी बाळासाहेब शिवसैनिक आहे। शिवसैनिक आतापर्यंत सगळे जिल्हे बलिदान ते कोणी काय असे ना मला बापू सांगूपासून सुरुवात आहे ती त्याच्या 19 विधानसभेपर्यंत माघार होऊ शकते का? माघार होऊ शिवसेनेवरती केला तर ते वेगवेगळे लोक म्हणणारे तुम्हाला आम्ही कंटिन्युअस प्रयत्न केला की जाऊन मातूर साहेबांना भेटावं, आम्ही फक्त आमचा बाजू मांडणार होतो। आम्ही तर आमचे कुटुंब प्रमुख आहेत, त्यांचा आदेश आमच्या सर्व आहे, पण आम्हाला 2 महिने सुद्धा भरपूर प्रयत्न करून सुद्धा आम्हाला वेळ मिळाले नाही। डॉक्टर साहेब काय माहित नाही म्हणजे आम्ही जेव्हा आता आलं राऊत साहेब तेव्हा त्यांना स्पष्ट बोललो होतो तिघांपैकी कोणाला पण उमेदवारी द्या, 2 आम्ही करू। आम्ही मात्र लिहून दिलं होतं त्यावेळेस मी पंकज जोडे राजू परदेशी सर होतो तेव्हा आम्ही लिहून दिलं होतं अशा गोष्ट की कोणापैकी उमेदवारी द्या, आम्ही त्याच्या पाठीशी करतो म्हणून त्या ठिकाणी गद्दारी किंवा बंडखोरी हा शब्द चुकीचा आहे। पण आता 5 लोकांना दिलं पण मग तुम्ही अर्ज भरणार आहेत आणि तुमचं समाधान झाल्यावर तुम्ही मग त्याच्या आधीच तुम्ही वरिष्ठ पवार साहेब आतापर्यंत 2 महिने फक्त फिरलोय आणि आम्ही फक्त विनंत्याच केलेल्या आहेत या आम्हाला तिकीट द्या, आम्हाला तिकीट द्या। तुम्ही प्रत्येक पक्षात काम करता, आज तुम्ही एका मोठ्या पत्रकाचे मेन संपादक आहात, त्याच्या आधी तुमचं एक पवार साहेब म्हणून एक वेगळी एक आयडेंटिटी आहे आयुष्यामध्ये। तुम्ही फक्त काही पुनर्वसनाचे मोठे संपादक म्हणून तुम्ही फेमस नाही, तुमची पण एक आयडेंटिटी वेगळी असते। तर प्रत्येक व्यक्तीला एक पक्ष हा नंतर आपण ऍक्सेप्ट करतो, आपल्या आधी कर्तव्य आई वडील आणि बायकापणांकडे असतात ना तुमचं प्रोफेशन असतं। आपण मग एक समाजकारण किंवा काही काम करता आपण एखाद्या पक्षाची निगडीत राहतो असे ह्या दरम्यान तुम्हाला कुठेतरी विचारणा करण्यात आली पाहिजे होती, काहीतरी तुमचं पण स्टेटस आहे। लोक काय प्रत्येक वेळेस की काही नाही करीपत्र सारखा आपला 5 वर्ष वापरले पण कामाला लागून गेला, या गोष्टी कुठे वरती पण कळायला पाहिजे। कारण 2 महिने खूप प्रयत्न केले साहेबांची फक्त वेळ घेण्याचा आणि आमची शोकांती का आमचं जे म्हणणं ते मांडण्याकरता आम्ही तिथं काही भांडण नव्हतो, काय आमचे ते आमच्याकरता दैवत आहे, ते पंढरी आमच्याकरता मातोश्री, पण आम्हाला ती पण वेळ नाही मिळाली गेली म्हणून सगळं आतमध्ये सगळं दुःख आहे। तुम्हाला भेटच दिली नाही। धुळ्याचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे रणसिंग फुकणारे
अनिल गोटे यांनी काल मुंबई येथील मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. अनिल गोटे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळासह धुळेकरांमध्ये देखील चर्चांना उधाण आलंय हे मात्र नक्की. विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्यांना सुरुवात होता धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्राम पक्षाचे सर्वेसर्वा माजी आमदार अनिल गोटे यांनी लोकसंग्रामच्या माध्यमातून निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज भरणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी माजी आमदार अनिल गोटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या आणि आता ह्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. कारण काल अनिल गोटे यांनी मुंबई येथील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे. धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणार आहेत. अनिल गोटे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळातच नव्हे तर धुळेकरांमध्ये सुद्धा चर्चांना उधाण फुटलंय. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर झाला असून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली असल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केलाय. यासाठी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 135 नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. मंजूर झालेल्या सुट्टीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी 2 तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान 2 तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी ह्या सूचनांचे योग्य ते अनुपालन करावे याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा नाकाबंदीवेळी दीव दमण येथून नंदुरबारकडे येणारी विदेशी मद्याची तस्करी धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पाठलाग करीत रोखली. या कारवाईत 2 महागड्या 4 चाकी वाहनासह दारू असा एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 4 जणांना अटकही करण्यात आली आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील अधिकारी व अंमलदारांसोबत नाकाबंदीचे नियोजन केले. त्यात त्यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की दीव दमण येथून मारुती इग्निस गाडी क्रमांक DD व महिंद्रा गाडी क्रमांक CAF 2742 यांच्या दीव दमण येथील उत्पादित केलेली दारू नंदुरबार येथे तस्करी करून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बातमीचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील,
पोलीस हवालदार किशोर खैरनार, कुणाल पान पाटील, उमेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगळे, चालक महेंद्र पाटील अशांनी मुंबई आग्रा रोडवर पुरमेपाडा गावाजवळ नाकाबंदी करून वाहनाची तपासणी सुरू केली. त्यात मिळालेल्या बातमीतील मारुती इग्निस गाडी क्रमांक DD03M 3613 व लाल रंगाची महिंद्रा TU गाडी क्रमांक DJ 15CF 2742 हे वाहन आढळून आले असता पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे पाहून नमूद वाहनावरील चालकांनी पोलिसांना चुकवण्यासाठी पळून जात असतानाच कर्तव्यावरील पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी पोलिसांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी चालवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी प्रसंगावधान व समयसूचकता पाहून त्यांनी रोडच्या बाजूला उडी मारली म्हणून ते बचावले. अशा परिस्थितीत पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पुन्हा वाहनाचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांच्या ताब्यातील वाहनासह अवैध मद्य तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले. यात एकूण 7 लाख रुपये किमतीचे वाहन, विदेशी दारू 2 लाख रुपयांची, 2 4-चाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत जयेश शैलेश डांबरे वय 22 राहणार सरोदय सोसायटी वृंदावन अपार्टमेंट 3 पत्ती नाणी दमन, गणेश विलास सोनवणे वय 21 राहणार दिलीपनगर नारायण पार्क जयेश भाईजीचा नाणी दमन, निलेश कुमार सद्गुणभाई हरिजन वय 28 राहणार झापाबार धाकली निवाडी रूम नंबर 4 परवीन भाईचा नाणी दमन, 3 हार्दिक शैलेश ओड वय 24 राहणार मशाल चौक दीपांजली अपार्टमेंट साईकृपा 4 नाणी दमन यांना अटक करण्यात आली असून नमूद प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करीत आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी काल आमदार जयकुमार रावलांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत माजी खासदार सुभाष भामरे, भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरती देवरे आणि नारायण बाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदखेड्यातील भगव्या चौकातून हजारो कार्यकर्ते समवेत शक्तीप्रदर्शन करीत रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत खासदार सुभाष भामरे, भारतीय जनता पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, सरकार साहेब रावल, नारायण बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या संजीवनी सिसोदे, रजनीताई वानखेडे, पंकज कदम, वर्षीचे देवा बापू, अनिल रावसाहेब वानखेडे, पाष्ट्याचे मोतीलाल नाना वाकडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रॅली तहसील कार्यालयाजवळ आली असता आमदार जयकुमार रावलांनी तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 2 उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर शिंदखेड्यातील गांधी चौकात जाहीर सभेत बोलताना आमदार जयकुमार रावलांनी निवडणुकीत आपलाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आतापर्यंत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात आमदार जयकुमार रावलांनीच उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राज्यात महाविकास आघाडीत जागा वाटपात धुसफूस चालू असून शिंदखेड्याची जागा कोणाला सुटणार याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. महाविकास आघाडीची युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांना देखील पक्षाने मुंबईला बोलावून घेतले असल्याची चर्चा आहे. आमच्या शिंदखेडा मतदारसंघातील तमाम जनतेच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्यातील, नंदुरबार जिल्ह्यातील, खानदेशमध्ये अनेक प्रेम करणारे आमच्या परिवारावर आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आमचे आदरणीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, नड्डा साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आज मी माझं नामनिर्देशन फॉर्म भरलेला आहे आणि जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की जनता ही ठामपणे माझ्यासाठी उभं राहील आणि मी 5 वर्षामध्ये जे विकास कामं केलं, सामान्यांसाठी झटत राहिलो, तसं आता लोक माझ्यासाठी प्रेम करतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. गेल्या अनेक यावेळची निवडणुकीमध्ये अत्यंत चांगली बाब अशी आहे की अत्यंत सकारात्मक माहोल. पूर्वीच्या काळामध्ये लोक एक दुसऱ्याशी कनेक्टिव्हिटी नव्हती. आज मोबाईलच्या काळामुळे प्रत्येक गावामध्ये काय घडतंय, तुम्ही काय विकास केला, तुम्ही काय प्रगती केली, प्रत्येक तालुक्यातल्या जनतेला माहीत असते आणि म्हणून यावेळेस सांगण्यापेक्षा लोकांना माहिती आहे. अत्यंत आत्मविश्वासाने आणि लोकांच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढतोय. जनतेने सातत्याने प्रेम मला दिलेलं आहे. अनेक वेळा मला प्रेम दिलं, ज्या वेळेस मागितलं त्या वेळेस दिलं. यावर्षीसुद्धा लोक प्रेम देतील हा विश्वास ठामपणे मनामध्ये. आध्यात्मिक, धार्मिक व सामाजिक कार्याचा वसा जोपासणारे, धुळे देवपुरात वास्तव्यास असणारे
सेवानिवृत्त प्राध्यापक नरेश कुलकर्णी व परिवाराच्या वतीने कथा प्रवक्ते भागवत भूषण रामायणाचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज शादेकर यांच्या अमृतवाणीतून संगीतमय कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत दुपारी 3 ते 6 या वेळेत करण्यात आले आहे. संगीतमय श्रीराम कथेचा विषय हा नाम महात्म्य राहणार आहे. सदर संगीतमय ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याचा कार्यक्रम हा प्लॉट नंबर 53 गुरुछत्र श्रीरंग कॉलनी स्वागत लॉजच्या मागे देवपूर येथे होणार आहे. या निमित्ताने भाविकांना विविध धार्मिक कार्यक्रमांची प्रवणी मिळणार आहे. मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता कलश मिरवणूक निघेल. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता कथा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज शादेकर हे वंदना प्रकरण मंगलचरण या विषयावर निरूपण करतील. बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी शिवविवाह, गुरुवार दिनांक 7 नोव्हेंबर 2024 रोजी राम जन्मकथा, शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर 2024 राम विवाह, शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 वनगमन केवट प्रसंग, रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी सीताहरण, सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी शबरी प्रकरण, मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 राम रावण युद्ध, बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 राम राज्याभिषेक या विषयावर निरूपण करतील. या सप्ताह कालावधीत हरिभक्त परायण श्री R.G. मुळे, हरिभक्त परायण डॉक्टर रोहिणीताई यासुद्धा संगीतमय श्रीराम कथेचं निरूपण करतील. दिवाळी सण व हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त धुळे शहरातील मंजुश्री सर्जिकल हॉस्पिटल व लेझर सेंटर धुळे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा रुग्णांनी उत्स्फूर्त लाभ घेतला. धुळे शहरातील छत्रपती नगर प्लॉट नंबर 6 नवतेज बाजार शेजारी असलेल्या मंजुश्री सर्जिकल हॉस्पिटल व लेझर सेंटर धुळे येथे मूळव्याध, भगंदर, फिशररोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन माळी यांच्या वतीने या ठिकाणी रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. ज्यात प्रामुख्याने व्हिडिओ प्रॉक्टोस्कॉपी 1000 रुपयांऐवजी आजच्या एक दिवसीय शिबिरात 500 रुपये, लेझर ऑपरेशनवर 25% सूट तर औषधांवर देखील 15% सूट देण्यात आली. याचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतला. या शिबिरात प्रामुख्याने मूळव्याध, भगंदर, फिशर, न भरणाऱ्या जखमा, जळीत वरण, डायबेटिक फूट, कान शिवणे आदी उपचारांवर या ठिकाणी मार्गदर्शन करून तपासणी करण्यात आली. याविषयीची अधिक माहिती डॉक्टर चेतन माळी यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. सर नमस्कार, मी डॉक्टर चेतन वसंत माळी. आज आपल्या हॉस्पिटलला म्हणजे मंजुश्री सर्जिकल हॉस्पिटल आपण दिनांक 25 तारखेला आज दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी आपला 4था वर्धापन दिन आहे आणि दिवाळीनिमित्त आपण दरवर्षी एक आरोग्य शिबिर या ठिकाणी घेत असतो. त्या निमित्ताने आपण पेशंटला आपल्यातर्फे सेवा व्हावी आणि विविध आजारांचं त्यांना ज्ञान प्राप्त व्हावं हा आपला मेन उद्देश असतो. या ठिकाणी आपण दरवर्षी मूळव्याध, भगंदर, फिशर म्हणजे जे गुदरोगाशी संबंधित व्याधी आहेत यांच्यावरती आपण निदान व उपचार पेशंटला आपण अवेलेबल करून देत असतो. या निमित्ताने आपण ज्या पेशंटला ह्या आजारांवर जर शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली तर आपण त्यांना त्याच्यामध्ये सवलतीमध्ये पेशंटला त्याचा फायदा व्हावा या निमित्ताने आपण सर्जरीज त्यांच्या करत असतो. त्याचप्रमाणे विविध अंगावरच्या गाठी असतील, विविध प्रकारचे पोटाचे आजार असतील, मूत्राशयाचे आजार असतील, हर्निया वगैरे, अपेंडिक्स यासारख्या आजारांवरती पण आपण निदान व उपचार पेशंटला करत असतो. आपला हॉस्पिटलचा जो पत्ता आहे हा प्लॉट नंबर 6 छत्रपती नगर नवतेज बाजाराच्या पुढच्या बोळीमध्ये आपण आपलं हॉस्पिटल आहे आणि आपल्या ह्याच निमित्ताने पेशंटला विविध आजारांचं ज्ञान प्राप्त व्हावं आणि त्यांना त्याचा फायदा व्हावा याच्या निमित्ताने मी सगळ्या आपल्या धुळेकर जनतांना व विविध आजूबाजूच्या खेडोपाड्यातील विविध आजारांवरती असणाऱ्या लोकांना आपण आवाहन करतो आहे आणि त्यांनी नक्की या शिबिराचा फायदा घ्यावा. हे शिबिर आपण आज घेत आहोत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ज्यांना शक्य असेल त्यांनी आज आम्हाला मिळून भेटावं. आम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल आहोत, उपलब्ध आहोत आणि आमच्याकडनं जेवढी सेवा पेशंटला देता येईल तेवढा आपण त्यांचा प्रयत्न करूया. धन्यवाद.
साक्री विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार आमदार मंजुळा गावित यांनी शिक्षक आमदार किशोर दराडे, शिवसेनेचे नेते विजय करंजकर, भाजपाचे प्रांतिक सदस्य सुरेश भामरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव बच्छाव यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून महारॅलीला सुरुवात केली. हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार किशोर दराडे, शिवसेनेचे नेते विजय करंजकर, भाजपाचे प्रांतिक सदस्य सुरेश भामरे, वसंतराव बच्छाव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, विजय भामरे, RPIचे कमलाकर मोहिते, उपनगराध्यक्ष अरविंद भोसले, माजी सरपंच नरेंद्र जैन, कासारे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोकुळसिंग परदेशी, साक्री नगरपंचायतचे नगरसेवक पंकज मराठे, नगरसेवक राहुल भोसले, माजी पंचायत समिती सभापती कविता क्षीरसागर, भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य खंडू पवार, साहेबराव गांगुर्डे, शिवसेनेचे बबलू चौधरी, बबलू शेख, बंटी चौरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. शक्ती प्रदर्शन रॅली छत्रपती शिवाजी वाचनालय ते गोल्डीपण, विजय मशनरी, संतोषी माता चौक, सुभाष चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्याकडे सादर केला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार साहेबराव सोनवणे यावेळी उपस्थित होते. तुषार ढोले, साक्री सहसंपादक. भाजपाचे खंबीर नेतृत्व असलेले राजन नाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून नालासोपारा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार रिंगणात उतरल्याने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे नालासोपारा मतदारसंघाचे राजन नाईक यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करून वसई विरार मुख्य कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजन नाईक यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच छाप पाडली होती. त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये भाजपचा खासदार यांचा विजय झाला होता. राजन नाईक यांना आमदारकीचं तिकीट मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. मागील काही वर्षापासून बहुजन विकास आघाडीचे आमदार निवडून येत होते. मात्र यावेळेस निवडणुकीचे चित्र बदलत असल्याचे पाहून विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडे बरेच लोक अद्यापही नाराज आहेत. नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिजे तेवढा विकास न झाल्याने भाजपने आपला तगडा उमेदवार उभा केला आहे. म्हणून राजन नाईक यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार रिंगणात उतरल्याने बहुजन विकास आघाडी यांच्या उमेदवाराला मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. योगेश साबळे, वसई विरार प्रतिनिधी. कुठला मुद्दा सांगू आपल्याला? पिण्याला पाणी नाही, राहायला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चरचं चांगलं घर नाही, रस्त्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, किती प्रश्न सांगू? गेल्या 25 वर्षामध्ये जो 25 वर्षामध्ये आम्ही हे करणार सांगतो तेच आज करणार सांगतात. पण विकास झाला काय? कसा सामना पेलणार आपण याचा? निश्चितपणे ह्या कार्यकर्त्याच्या जोरावर आणि या मतदाराच्या जोरावर हा विजय निश्चित मिळणार. आपण बघितलेलं आहे. विधानसभा निवडणूक 2024 ही शांततेत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. याचाच भाग म्हणून आज धुळे तालुक्यातील नेर गावात पोलिसांनी रूट मार्च काढला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील नेर गावात पोलीस प्रशासनातर्फे विविध भागातून पोलीस रूट मार्च काढण्यात आला. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका शांतता व सुव्यवस्थेत पार पाडाव्यात, निवडणुकीच्या दरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला. गावातील विविध भागांमधून हा रूट मार्च काढून नागरिकांमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा संदेश देण्यात आला. तसेच या रूट मार्च प्रसंगी ग्रामस्थांनी देखील सहकार्याची भूमिका दर्शवली. दीपक मोरे, नेर प्रतिनिधी. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.